आयुक्तांचं करायचं काय? आयुक्त साहेब जागे व्हा. आयुक्त साहेब गोरगरिबांना अरे गोरगरिबांना टँकर लॉबी चालवणाऱ्या अधिकाऱ्यांचा गेली 10 वर्ष झालं अजंठा नगर तिरंगा हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं आम्ही पाठपुरावा करतोय की आमची जी टाकी बांधलेली नाहीये ती बांधून मिळावी. त्या टाकीचं बांधून मिळण्यात त्यांना का विलंब होतोय त्याची कारण आम्हाला दिली जात नाहीत आयुक्त महोदयांकडनं. पण आता आम्हाला पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न निर्माण झालाय की दुसरी जी टाकी आम्हाला तात्पुरती जोडून दिली गेलेली आहे त्या टाकीमध्ये व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही. कारण की त्या टाकी ती पडीक टाकी होती, ती पडीक टाकी आमच्या सोसायटीच्या साठी त्यांनी अवेलेबल करून दिली होती. आता आमची मागणी अशी होती की एकतर आमची टाकी तुम्ही बांधून द्या नवीन, जी आम्हाला सोसायटीसाठी मान्य झालेली आहे, मान्यता मिळालेली आहे. नाही तर ज्या टाकीत आम्हाला तुम्ही आता पाणी पुरवठा करताय त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही सुरळीत तरी पाणी पुरवठा करा. 2 दिवस आड 3 दिवस आड पाणी पुरवठा आम्हाला त्या टाकीत केला जातोय, तो पण खूप कमी दाबाने असतोय. दररोज एक पाणी आम्ही बिल्डिंगला सोडूच शकत नाही. 1 दिवस आड करून आम्ही 10 मिनिटं फक्त पाणी बिल्डिंगला सोडतोय. बिल्डिंग 7 मजल्याचे आहे, तिथे 112 कुटुंब आहेत. 112 कुटुंबांमध्ये किती लोक असतील याचा विचार करा. त्या 1000 लोकांमध्ये जर समजा तुम्ही ते तेवढं पाणी दिलं तर त्या पाण्याचा पुरवठा कसा केला गेला पाहिजे? 10 मिनिटात माणसाने किती पाणी भरलं गेलं पाहिजे? आमच्या इथं या पाण्यापायी कितीतरी जण आधू झालेत, कितीतरी जणांच्या जीवाशी खेळ झालेले आहेत, काही जण तर तिथं दगावलेले आहेत. मग आता अजून काय बघायचं आयुक्त साहेबांना? तर आयुक्त साहेबांना एवढीच एक विनंती आहे की आमची जी टाकी बांधकामाची राहिलेली आहे ती टाकी आम्हाला बांधून मिळावी व तात्पुरती जी टाकी आता जोडून दिलेली आहे त्या टाकीमध्ये तरी किमान आम्हाला आमची टाकी बांधून मिळेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत आणि व्यवस्थित व्हावा, जेणेकरून 112 लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. सर्व महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो. बांधवांनो, पिंपरी चिंचवड शहरामधील झोपडपट्टी मुक्त पिंपरी चिंचवड शहर असं म्हणून या ठिकाणी या शहरामध्ये पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येत आहेत. परंतु झोपडपट्टीमध्ये एकदा पुनर्वसन प्रकल्प झालं, बिल्डिंग उभा केली, त्यानंतर त्या बिल्डिंगकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी डुकूनही पाहत नाहीत. कारण या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मोठा जातीयवाद चालू आहे. तुम्ही म्हणसाल हा जातीयवाद कसा आहे? बघा, या शहरामध्ये मोठमोठ्या सोसायट्या आहेत, त्यांना 24 तास पाणी चालू आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी पुनर्वसन प्रकल्प चालू आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत केला जात नाही. जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पाणी पुरवठा हा बंद ठेवला जातोय. याचं जिवंत उदाहरण म्हणजे पुनर्वसन झाल्यापासून अजंठा नगर मधील सोसायट्यांमध्ये असेल, विठ्ठलनगर मधील पुनर्वसन प्रकल्प असेल, अशा अनेक ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत केला जात नाही. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे अजंठा नगर आहे. पुनर्वसन झाल्यापासून तिरंगा हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांना पाणी मिळत नाही. अनेक दिवसापासून सोसायटीमधील नागरिक या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना, पाणी पुरवठा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन कळवत आहेत, तरी देखील कोणीही दखल घेत नाही. याचं कारण काय आहे? कारण हे सर्व पुनर्वसन प्रकल्पामधील नागरिक झोपडपट्टीमध्ये लोक आहेत. या आयुक्तांना आपण गेल्या 8 दिवसापूर्वी लेखी निवेदन देऊन कळवलेलं आहे की या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसमोर आम्ही आंदोलन करत आहोत, असा इशारा देऊन देखील या पालिकेचे संबंधित अधिकारी, या ठिकाणी एकही अधिकारी जबाबदार उपस्थित नाही. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने
आणि भीमशाही युवा संघटनेच्या वतीने या अधिकाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतोय। कारण तुम्हाला तीळ मात्र जर माणुसकी नसेल तर तुम्हाला निषेध केल्याशिवाय या ठिकाणी दुसरा पर्याय नाही। बांधवांनो, याच ठिकाणी या शहरातला आमदार असता, खासदार असता, नगरसेवक असता, झक मारून यांना या ठिकाणी थांबावं लागलं असतं त्यांची वाट बघत। कारण त्यांना हे सभागृहामध्ये जा विचारणारे अधिकार नगरसेवक, आमदार, खासदार आहेत। बांधवांनो, या ठिकाणी आपण आणखी 1 तास वाट बघणार आहोत। या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे किंवा या ठिकाणी उपस्थित झालं पाहिजे आणि आमचं निवेदन स्वीकारलं पाहिजे, अशी आपल्या सर्वांच्या वतीने आपण मागणी करतोय। या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत, त्यांचे अधिकारी येऊन बोलून गेलेत, ते बघतायत, प्रयत्न करतायत कोण अधिकारी या ठिकाणी उपलब्ध होत आहेत का। जर उपलब्ध नाही झाले तर आपण पुढील निर्णय लवकरच घेऊ आणि यांना या ठिकाणी येण्यास भाग पाडू। एवढं बोलून या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। वर्ष झालं आपण ह्या पाण्यासाठी पाठपुरावा करत आलेलो आहोत। आपल्या बिल्डिंगला सगळ्याच गोष्टींची अपूर्तता असताना सुद्धा आपल्याला त्यांनी बिल्डिंग ताब्यात दिली। आपल्याला कॅश पैसे भरायला सांगितले, आपण कॅश भरले। पुनर्वसनाच्या नावाखाली त्यांनी आपल्या हातामध्ये फक्त आणि फक्त एक 4 भिंतींची बिल्डिंग उभं करून आपल्या हातात दिली। त्यात सगळ्या गोष्टी आपल्यालाच करायला लागल्या। पेंटिंग अपूर्ण होती, पार्किंग नाही, पाण्याची टाकी नाही, तिथं ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही, सगळ्या गोष्टी एवढ्या अभावी असताना सुद्धा आपण ती बिल्डिंग ताब्यात घेतली। त्यात कॅश पैसे सगळ्यांनी भरून ती ताबा घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं आधी तुम्ही ताबा घ्या, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पाण्याची टाकी बांधून देतो। टाकी बांधून देतो म्हणण्यात गेली 12 वर्ष पूर्ण होत आलीत आता बिल्डिंगला। 12 वर्षात एकही अधिकारी पुनर्वसनातला नाही, झोनिपचा नाही, कुठलाच नाही। एकही अधिकारी तिथं फिरकला नाही की बाबा तुम्हाला बिल्डिंग मध्ये कुठल्या गोष्टींची काही कमतरता आहे का, तुम्ही 10 वर्ष मेंटेनन्स आम्हाला देणार होते, 10 वर्षातला 1 वर्ष तरी मेंटेनन्स तुम्ही आम्हाला बिल्डिंगचा दिलाय का। सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः करतोय, ड्रेनेज लाईन काढण्यापासून पाणी जर नसेल तर टँकर मागवण्यापर्यंत। मग पाण्याचा टँकर बिल्डिंग मध्ये राहून जर आम्हाला मागवायचा असेल तर हे पुनर्वसन कशासाठी केलं। पुनर्वसन करायचं होतं तर सगळ्या सेवा पुरवायच्या होत्या, पाणी व्यवस्थित पुरवायचं होतं। कारण बिल्डिंग मध्ये गेल्यानंतर माणसाला 2च गोष्टी जास्त महत्वाच्या असतात, त्या म्हणजे पाणी आणि बाथरूम। त्या 2 गोष्टी जर व्यवस्थित असतील तर माणूस कसंही त्या घरामध्ये दिवस काढू शकतो। पण पाणी जर त्या घरात नसेल तर माणसाने राहायचं कसं। निम्म्याच्या वर बिल्डिंग मधली लोक घर सोडून दुसरीकडे राहायला चालली। मग ह्या पुनर्वसनाचा उपयोग कुणाला झाला, आम्हाला नाही झाला तर या अधिकाऱ्यांना झाला। कारण त्या पुनर्वसनाच्या नावाखाली यांनी फक्त पैसे खाल्ले आणि यांची घरं भरली। आमची टाकी कुठे गेली त्यांनाच माहिती, आम्हाला पाणी का मिळत नाही हे पण त्यांनाच माहिती। कारण जर तुम्ही आम्हाला तात्पुरती टाकी जोडून दिली तर त्या टाकीत पाणी पडतं का नाही पडतं हे बघणं पण तुमची जबाबदारी। रोज उठून कामधंदे सोडून त्या टाकीवर जाऊन बसायचं, तिथं पाणी पडतं का नाही बघायचं, नाही पडलं की तुम्हाला फोन करायचा, तुम्ही फक्त तिथं पाठवायचं कुणाला तरी ज्याला काही त्यातलं माहिती नाही, त्यांनी यायचं, ती टाकी सगळी चेक करायची, हा झालं उद्या संध्याकाळी नाही येणार पाणी, आता परवा दिवशी बघू। म्हणजे तुम्ही आमच्या बरोबर तर खेळताय, आमच्या जीवाशी पण खेळताय। तुम्ही आम्हाला पुनर्वसन करताना तुम्ही आम्हाला सांगितलं असतं ना की आम्हाला पाण्याचा हा प्रॉब्लेम येणार आहे, आम्ही हे पुनर्वसन आहे ना करूनच घेतलं नसतं। ज्या 4 झोपडीमध्ये आम्ही राहत होतो ना तिथंच आम्ही राहिलो असतो, तिथं आम्हाला व्यवस्थित पाणी होतं। 24 तास म्हणलं तरी आम्हाला दारात नळ चालू होत। मग बिल्डिंग मध्ये राहायला पाठवून तुम्ही आमची 4ही बाजूनी कोंडी केलेली आहे सगळ्यांनीच। म्हणजे बिल्डिंग मध्ये गेल्यानंतर आम्हाला सगळ्याच गोष्टींचा खर्च आलाय। जेव्हा आम्ही खाली राहत होतो तेव्हा आमचं 100 रुपयात भागत होतं, पण आता सोसायटीत राहायला गेलोय, पुनर्वसन झालंय म्हणून आम्हाला आता महिन्याला दिवसाला आम्हाला 1000 रुपये पुरत नाहीये। एक ड्रेनेज लाईन चोकअप झाली तर त्या चोकअप काढायला आम्हाला 2 ते 2.5 रुपये जात। पाणी नाही आलं, टँकर मागवला, 2000 रुपये टँकरवाला घेतो। गेल्या 12 वर्षापासून आतापर्यंत एवढे टँकर मागवलेत, ह्या टँकरचा पैसे आम्हाला परत रिटर्न कोण देणार आहे का। नगरपालिकेकडनं एक टँकर येतो, एका टँकर मध्ये फक्त 30 लोकांना पाणी मिळतंय। गेल्या वेळेस टँकर यांनी दिला, त्याच्यामध्ये फक्त किती लोकांना पाणी गेलं, 3 लाईनला पाणी गेलं। 3 लाईनच्या नंतर बाकीच्या लोकांनी काय करायचं, 70 लोकांनी 30 लोकांना पाणी भेटलं म्हणजे संपला का प्रश्न। हे जिंती साहेब असतील, त्या स्वाती मॅडम असतील, इंगळे असतील, ह्या 3 जणांना कुठल्याही गोष्टीचं भान नाही राहिलेलं की ह्या गोरगरिबांना पाणी नाहीये, ह्यांच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे। ह्यांचं लक्ष फक्त आहे
हा, ह्यांचं लक्ष आहे फक्त आपल्याला टँकरवाल्याचं पोट भरायचंय, त्याला जोपासायचंय, त्याची भरती झाली पाहिजे व्यवस्थित आणि त्यांच्या कामगारांचा पगार निघला पाहिजे. म्हणजे त्यांचे 2 कामगार येणार, तिथं खड्डा खणणार, त्या खड्ड्यामध्ये पाणी येत आहे का बघणार, ते नाही आलं परत 8 दिवसांनी येतो. हे 8 दिवस 2 दिवस 3 दिवस करत करत आज 12 वर्ष होत आलीत. पाण्याचा आपल्याला एवढा तुटवडा झालाय की आज आपल्याला 3-3 4-4 दिवस आंघोळ नाही मिळत आहे, मुलांच्या शाळा बुडतायत, आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्याच्यामुळं प्यायलाच जर पाणी नसेल, वापरायला पाणी नसेल, तर त्या बिल्डिंग मध्ये राहून काय करायचं. आणि आज आपण 8 दिवस झाले निवेदन देऊन पण की गेले 2 महिने झालं आमच्या पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे, तुम्ही आज आम्हाला वेळ दिली, तुम्हाला आम्ही पत्र दिले, तुमची वेळ घेऊन आज आम्ही इथं आंदोलन केलंय. त्याचं पण गांभीर्य जर आयुक्तांना नसेल, पाणी पुरवठा विभागाच्या लोकांना नसेल, तर मग ह्याचा पुढचा अजून जो काय प्रकार घडल त्याला जबाबदार हे प्रशासन असेल, आयुक्त असतील आणि पाणी पुरवठ्याचे सगळे अधिकारी असतील. जर नागरिकांनी उद्रेकामध्ये जर काय केलं तर त्याला जबाबदार आम्ही नाही, कारण पाणी हा जीवनाचा प्रश्न महत्वाचा आहे, तो सोडवला पाहिजे, त्याची कुठंतरी तुम्ही गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे. हा काही छोटा मोठा प्रश्न नाहीये. एखाद्या जर सोसायटीला चांगल्या पाणी नाही आलं तर तुमची धावपळ उडती का, तर तिथनं आमदाराचा फोन आलेला असतो, खासदाराचा आलेला असतो, नगरसेवकाचा आलेला असतो. मग आपल्या गोरगरिबांचं ह्यांना ऐकायचंच नाही का? आपण टॅक्स भरत नाही का, लाईट बिल भरत नाही का, पाणीपट्टी भरत नाही का? आपल्या पैशावर यांची पगार चालते, आपल्या पैशावर यांचं घर चालतं, मग यांना आपण का दिसत नाही, ते फक्त दिसतायत का? हा पण एक प्रश्न आहे ना. लाईटीची बिल आम्ही तटवलीत का कधी दुसऱ्या सोसायट्यांसारखी? मग तुम्ही या सोसायटीवर का दुर्लक्ष करताय? आज 12 वर्षामध्ये तुम्हाला एकदा पण वाटलं नाही का ह्या सोसायटीकडे जाऊन आपण विचारलं पाहिजे इथं पाणी नाहीये तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह होईल? आज जेव्हा आम्ही 8 दिवस झालं पत्र देतोय तेव्हा फक्त तुम्ही येऊन तिथं खड्डा खणण्याचं नाटक करताय. हे नाटक तुमचं संपणार तरी कधी? ह्याचं आज आम्हाला उत्तर पाहिजे. हे उत्तर मिळाल्याशिवाय आणि पाणी मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणारच नाहीये, कारण आयुक्तांनी वेळ दिलेली होती, पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना बोलवणार होते. जर अधिकारी पण नसतील आणि आयुक्त नसतील तर मग इथंच थांबतो, तुम्ही इथंच काय ते सोय करा आमची पण राहण्याची, म्हणजे आम्हाला घरी जाऊन तरी पाणी तर नाहीच आहे, तुम्ही तरी इथं पाणी तरी पुरवताल. त्यामुळे आम्ही इथंच थांबणार आहोत. इथून पुढे जर समजा आयुक्तांना आता यायचंच नसेल आणि भेटायचंच नसेल तर मग आपणही आपल्या पद्धतीने हे आंदोलन तीव्र प्रकारे वाढवणार आहोत, कारण की ह्याचा मार्ग निघला पाहिजे. रोज उठून कुठल्या सोसायटी बरोबर आपल्याला भांडण्यात वेळ घालवायचा नाही, कारण त्यांना पण पाणी मिळत नाही ना आपल्याला तर मिळतच नाही. त्यामुळे माझी या प्रशासनाला, या इथं थांबलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आज जाऊन या पद्धतीनंच तुम्ही पण तिथं विचारणा करा की बाबा तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं हे लोक मोर्चा घेऊन इथं येणार आहेत, तर आपणही तेवढा वेळ काढून 5 मिनिटाचा का होईना त्यांना भेटलं पाहिजे होतं, त्यांची समस्या जाणून घेतली पाहिजे होती, त्याच्यावर काय मार्ग काढता येईल का ते बघितलं पाहिजे होतं. एवढं बोलून थांबते. धन्यवाद.